तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। संध्याकाळी जवळपास 28,000 क्युसेकनं पाणी हे नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे। त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पुणे महापालिकेनं फायर ब्रिगेडसह इतर संबंधित प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्यात। आता 24 तासात या नदीकाठी सर्व कर्मचारी तैनात ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती देखील नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं गेलंय। खडकवासला धरणामधून 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। नदीकाठच्या गावांना मात्र सतर्क राहण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालाय। संध्याकाळी जवळपास 28,000 क्युसेकनं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होतं। त्यामुळे नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना सावध राहण्यास सांगितलं गेलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा आवाहन केलं गेलंय। पुणे महानगरपालिकेनं फायर ब्रिगेडसह इतर संबंधित प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्यात। 24 तासामध्ये नदीकाठी सर्व कर्मचारी तैनात ठेवलेले आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं गेलंय। पुण्यासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे, कारण खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। 28,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। मात्र त्याचबरोबर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्यास सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेची रेस्क्यू टीम इथे दाखल झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी मात्र घाबरू नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये असं सांगितलं गेलंय। अविनाश पवार या संदर्भातली माहिती देत आहेत। अविनाश, खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। एकीकडे पुण्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी, मात्र त्याचबरोबर सतर्क राहण्याची सुद्धा आवश्यकता। कशा प्रकारे खबरदारी घेतली जाते? तृप्ती, आपण पाहतो आहोत की गेल्या काही 2 ते 3 दिवसांपासून अक्षरशः मुसळधार असा पाऊस पडतोय। विशेषतः घाटमाथा असेल आणि खडकवासला धरण परिसरात तर अगदी सातत्याने पाऊस पडतोय। खडकवासला असेल, त्यासोबत पानशेत, टेमघर जी आतल्या भागातली धरणं आहेत त्यामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करून तो खडकवासलामध्ये जे पाणी येते त्याच्यामधला जो पाणी साठा आहे तो देखील आता 100% ते धरण भरून त्यातून विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होतोय। 28,000 क्युसेक वेगाने काल संध्याकाळी पाणी सोडण्यात आलं होतं। त्याच्यानंतर हा सातत्याने विसर्ग हा वाढवण्यात येणार असल्याची माहिती देखील सिंचन विभागाने दिली होती। या पार्श्वभूमीवर सिंचन विभागाने पुणे महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाला देखील या संदर्भातल्या सूचना दिल्यामुळे काल रात्री देखील संपूर्ण फायर ब्रिगेड असेल, त्यासोबत इतर ज्या काही बचाव कार्याच्या ज्या काही टीम आहेत त्या या मुळा आणि मुठा नदीच्या किनारी ज्या ठिकाणी अशी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे या ठिकाणी सातत्याने तिथे पेट्रोलिंग केलं जाते आणि या नदीकाठच्या ज्या वस्त्या आहेत म्हणजे एकतानगर भाग असेल, नळस्टॉप असेल, या भागामध्ये जिथे पाणी भरण्याची समस्या आहे या ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवून आहेत आणि या भागामध्ये जे काही नागरिक आहेत त्यांना त्या संदर्भातला अलर्ट हा पोहोचवला जातो आहे। त्याच्यामुळे नदी पात्राच्या परिसरामध्ये सध्या तरी तशा पद्धतीने कोणत्याही वस्तीमध्ये पाणी शिरलं नसलं तरी देखील सतर्कता ही बाळगली जाते आणि त्याच्यामुळे नागरिकांना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येतं। नक्कीच अविनाश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।